जर हेल्मेट नसलं घातलं तर फाईन होतो। जर एखाद्या ठिकाणी नो पार्किंग मध्ये गाडी लावली असेल तर फाईन होतो। तर सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे या ठिकाणी फाईन मारले जातात त्याचप्रमाणे ट्रॅफिक जे पोलीस आहेत त्यांना या गाड्या दिसत का नाही? त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का ट्रॅफिकवाल्यांचे आणि सर्वसामान्य लोकांसाठी नियम वेगळे आहेत का हे समजणं पण तेवढंच गरजेचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि नो पार्किंगचा बोर्ड असताना बिंदासपणे या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत। म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही। मग याला सामील कोण आहे? एखाद्या ठिकाणी जर आपण ट्रॅफिकचे नियम तोडले तर आपल्याला फाईन होतो। जर हेल्मेट नसलं घातलं तर फाईन होतो। जर एखाद्या ठिकाणी नो पार्किंग मध्ये गाडी लावली असेल तर फाईन होतो। तर सर्वसामान्यांना ज्याप्रमाणे या ठिकाणी फाईन मारले जातात त्याचप्रमाणे ट्रॅफिक जे पोलीस आहेत त्यांना या गाड्या दिसत का नाही? हे जे शोरूम वाले आहेत ते का दिसत नाही? हा ऑटो रेस TVS चा शोरूम आहे। या ठिकाणी बघा तुम्ही कशा प्रकारे लाईनीमध्ये गाड्या विकण्यासाठी लावलेल्या आहेत। या सगळ्या लाईनीत या सगळ्या रस्त्यावरती लिंक रोडवरती गाड्या लावलेल्या आहेत। हा जो लिंक रोड आहे त्याच्यावरती गाड्या, त्याचबरोबर फुटपाथ वरती बघा त्या साईडला गाड्या तुम्हाला दिसतील लावलेल्या। या ठिकाणी फुटपाथ वरती गाड्या लावलेल्या आहेत। म्हणजे ह्यांना गाड्या लावण्याचा अधिकार कुणी दिला? किंवा यांना त्यांच्यासाठी नियम वेगळे आहेत का ट्रॅफिकवाल्यांचे आणि सर्वसामान्य लोकांसाठी नियम वेगळे आहेत का हे समजणं पण तेवढंच गरजेचं आहे। म्हणजे सामान्य जनतेला वेगळा न्याय, जे शोरूम वाले जे आहेत ते गाड्या विकतायत रस्त्यावरती बिंदास प्रमाणे गाड्या लावल्या जात आहेत, ह्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या होत नाही का? सकाळ संध्याकाळच्या टायमाला या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते। पण ह्याच्याकडे पोलीस प्रशासन जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांचं दुर्लक्ष आहे। हा भाग जे गोरेगाव ट्रॅफिक पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या अंडरमध्ये येतो, पण याच्यावरती कोणती कारवाई होताना दिसत नाही। पण सर्वसामान्यांनी जर कुठे रस्त्यावरती गाडी लावली, नो पार्किंगचा जो बोर्ड असेल, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे नो पार्किंगचा बोर्ड आहे आणि नो पार्किंगचा बोर्ड असताना बिंदासपणे या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत। म्हणजे यांना प्रशासनाची भीती नाही। मग याला सामील कोण आहेत? हे ज्याला जे सामील जे अधिकारी आहेत, जे पोलीस अधिकारी जे सामील आहेत यांच्यावरती कारवाई झाली नाही का? झाली पाहिजे की नाही ते तुम्ही आम्हाला सांगा। यांना जे खत पाणी घालतायत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की नाही त्याच्यावरती पण तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा। आणि जो आम्ही व्हिडिओ बनवलाय तो बरोबर आहे का त्याच्यावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।